हाय गाईज, तुमचं माझी ओळख चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज आपण पाईप फ्लावर्स कसे बनवायचे ते बघूया. बनवायला एकदम सोपे आहेत आणि दिसतात सुद्धा खूप मस्त. आपण कोणाला गिफ्ट देऊ शकतो किंवा घरात सुद्धा ठेवू शकतो. चला तर ह्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर मी हा एक किट मेशोवरून ऑर्डर केलेला. ह्यात खूप सारे पाईप क्लीनर्स येतात, एक रिबिन येते आणि हे असं स्टिक येते. आणि मी ही ग्ल्यू गनसुद्धा मेशोवरून ऑर्डर केलेली. ह्याच्यात ही ग्ल्यू गन येते आणि त्या ग्ल्यूच्या स्टिक येतात. हे एकदम स्टिक करायला खूप इझी आहे, त्यामुळे आपण हे सुद्धा यूज करू शकतो. किंवा हा फॅब्रिक ग्ल्यू आहे तो सुद्धा आपण यूज करू शकतो. आणि कळची. तर ह्या अशा पाईप क्लीनर्स आहेत. मी ह्या 2 कलरमध्ये घेतल्या आहेत. दोन्ही कलरच्या आपल्याला 5-5 लागणार आहेत, म्हणजे टोटल 10 लागणार आहेत. आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि त्याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर आपण कितीसुद्धा पाकळ्या बनवू शकतो, 5 किंवा 6. आपल्या फ्लावर किती आपल्याला मोठं हवं आहे त्याप्रमाणे. तर इथे ह्या प्रकारे ही स्टिक फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्याला असं इथे अडकवून घ्यायचं आहे. आणि आता हे ब्राऊनवाली आहे ती आपल्याला थोडीशी रोटेट करायची आहे. त्यानंतर पिंकवालीच्या साईडला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला असं उलटं करून ते पाकळी आपली पकडायची आहे आणि त्यानंतर ते पाईप क्लीनर्स आहेत ब्राऊनवाले, ते आपल्याला असे रोटेट करून सिक्युअर करून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित सिक्युअर करायचं, असं 2-3दा घट्ट फिरवायचं आणि ही आपली एक पाकळी रेडी आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आपण या सिंगल कलरमध्ये सुद्धा बनवू शकतो किंवा मल्टी कलरमध्ये सुद्धा बनवू शकतो. त्यानंतर ही स्टिक आहे, ही सुद्धा मला त्या किटमध्ये भेटलेली मिशोवाल्या. त्यानंतर माझ्याकडे असं हे होतं, ते मी लावून घेतलेलं आहे. पण हे स्टिक करायला फॅब्रिक ग्ल्यू किंवा ग्ल्यू गनचा वापर करू शकतो. त्यानंतर ह्या सगळ्या पाकळ्या आपल्याला एक एक करून स्टिक करून घ्यायच्या आहेत ग्ल्यू गनने. थोडासाच ग्ल्यू लावा, थोडासाच ग्ल्यूनी ते व्यवस्थित स्टिक होतात. खूप सारा ग्ल्यू लावू नका, नाहीतर ते ग्ल्यू तो सुकल्यावर दिसतो ट्रान्सपरंटसारखा आणि आपल्या फ्लावर चांगले वाटत नाही दिसायला. त्यामुळे थोडा थोडा ग्ल्यू घ्या आणि फ्लावर सिक्युअर करून घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पाकळ्या स्टिक करायच्या आहेत ग्ल्यूनी. तुम्ही बघू शकता मी एक एक पाकळी व्यवस्थित स्टिक करून घेतली आहे. त्यानंतर इथे 3 पाकळ्या झाल्यानंतर आपली स्टिक आपल्याला मध्ये स्टिक करायची आहे. थोडंसं तुम्ही ग्ल्यू लावू शकता पुन्हा, तुम्हाला वाटलं की ते व्यवस्थित स्टिक नाही झालं आहे तर. त्यानंतर ह्या मी उरलेल्या 2 पाकळ्या लावून घेते. तुम्हाला जर हे फ्लावर अजून थोडं मोठं बनवायचं असेल तर तुम्ही 5-6 कळ्यासुद्धा लावू शकता. मी इथे फक्त 5च कळ्या लावल्यात. तर हे व्यवस्थित स्टिक झाल्यानंतर आपल्याला त्या कळ्या व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. थोड्या खालीवर फोल्ड करायच्या, म्हणजे ते एका फ्लावरसारखे आपल्याला दिसेल व्यवस्थित. तर हा कळ्यांचा जो खालचा वाला भाग आहे पाईप क्लीनर आहे, ते आपण कटसुद्धा करू शकतो किंवा आपण ह्या रिबनने त्यांना कवरसुद्धा करू शकतो. तर आधी ग्ल्यू गन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर रिबन आपल्याला रोटेट करायचे व्यवस्थित प्रकारे. तर हा किट मेशोमधून घेतला आहे मी, तुम्हाला आधी सांगितलं तसं. तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तुम्हीसुद्धा ऑर्डर करा आणि असे पाईप क्लीनर्सवाले फ्लावर बनवा, खूप मस्त वाटतात. जे काही साहित्य वापरलं आहे मी ते पाईप क्लीनर्स, रिबन, कळची, फॅब्रिक ग्ल्यू किंवा हा ग्ल्यू गन, सगळ्याची लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर असेच मी हे 2 फ्लावर्स बनवलेत, खूप मस्त वाटतात, इझिली होतात. ही स्टिक खूप लांब होती म्हणून मी हे कटरनी कट करून घेते. खूप छान वाटतात, बघू शकता तुम्ही. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सनफ्लावर सूर्यफूल कसं बनवतात ते बघूया.